सुगरण सुगरण करते संसार सुखाचा. ब्रेक नंतर माझ्या सगळ्या मैत्रिणींचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण बघतोय बनाना पुरी. केळ्याच्या पुऱ्या आपण बनवतोय. केळं छान स्मॅश करून झालेलं आहे. आता पुढे बघूयात काय करायचंय. काय करणार पुढे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं बटर टाकणार आहोत. ओके. हे बटर म्हणजे जसं आपण पुऱ्यांचं पीठ मळताना मोहन म्हणून तेल वगैरे घालतो तरी तसं म्हणून थोडंसं काहीतरी तसं केलं तरी चालेल. किंवा आपण याच्याऐवजी आपण जरी तूप जरी साजूक वापरलं, साजूक तूप, त्याचाही सुंदर वास असा येतो. मस्तच वास येतो त्याचा. हे किती घ्यायला लागेल आपल्याला. हे एवढं घेतलं तरी चालेल. एवढं घेऊयात एक चमचा. बदाम पावडर घेणार आहोत आपण थोडी. बदाम पावडर आणखी थोडी घेतली तरी चालेल, कारण बदाम नॉर्मली हेल्दीच आहेत. हो. त्यामुळे ते जेवढे जास्त यूज करू तेवढे छान. तसे आता थंडी सुरू होते त्यामुळे ड्रायफ्रुट्स भरपूर चालूच असतात. पाहिजे. वेलची पावडर थोडी कमी केली तरी चालेल. साखर घेणार आहोत आपण, कारण केळाला स्वतःचा गोडवा आहे. गोडवा आहेच. त्याच्यामुळे साखर जास्त टाकायची एवढी आवश्यकता नसते. ओके, बस एवढी बस होईल. हां, आता हे मैदा आणि गव्हाचं मिक्स पीठ आहे आपण केलेलं. हे घेऊया. हां, मी मला वाटतं एका वाटीला एक अर्ध केळं. हां, बस. म्हणजे ॲक्च्युली याचं कसं आहे की तुम्ही जेवढं केळ घ्याल त्याच्यामध्ये ते पूर्ण पीठ तेवढंच त्याच्यामध्येच भिजलं पाहिजे. त्या हिशोबाने आपण हिशोबाने केळ घ्यायचं. ओके, मग मी हे थोडंसं ठेवते. हो हो, आपण मिक्स करायला घेऊया. हो हो, नक्की नक्की. हे पीठ आपण मळून घेतोय. हां, हे घट्टसर मळून घ्यायचं आपल्याला. हो, घट्टसरच मळून घेऊया. ओके, म्हणजे बरं पडेल जरा. मला वाटतं तुम्ही हाताने छान हो, तुमच्या हिशोबाने मळू शकते. मग ही रेसिपी तुम्ही कुठे शिकलात का तुम्हाला सुचली म्हणजे मी पाहिली थोडी एका ठिकाणी. त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन म्हणजे मी बदामची पावडर त्याच्यामध्ये टाकायचं, कारण जेवढं हेल्दी असेल तेवढं जरा मुलं नाहीतरी बदाम असं खायला मागत नाही. सो पावडर करून टाकली की तेवढंच न्यूट्रिशन त्यांच्यामध्ये पोटात जाऊ शकतं. ॲक्च्युली हा आपल्याला पुऱ्या करायच्या त्यामुळे बऱ्यापैकी. हो, घट्ट. नॉर्मली आपण पुऱ्यांचं पीठ घट्टच मळतो. तुमच्याकडे तुम्हाला आता लहान मुलगा आहे. हो, तर तो काय काय खात नाही, मग ते तुम्ही काय काय आयडियाज मला ॲक्च्युली त्याच्यामुळेच तर हे करावं लागतं. त्याच्यामुळे हे सुचत जातं. मग तो काय जनरली जंक फूड काय आवडतं. जंक फूड मी शक्यतो त्याला देतच नाही. जेवढं काही त्याला वाटतं ते घरी बनवून देणं. म्हणजे होममेड खाल्लं की जंक फूड सुद्धा न्यूट्रिशियस होऊन जातं. हो. मग त्याला काय आवडतं तुमच्या हातचं. त्याला माझ्या हातचं जवळजवळ सगळंच आवडतं. छान घट्टसर पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याच्या पुऱ्या लाटायला घेऊया. मला जरा ते पीठ देशील. वास मस्त येतोय. ॲक्च्युली केळ्यात आपण बटर आणि आहे ना त्याच्यामध्ये बटर आणि साखर आणि इलायची पावडर बरोबर. एक स्वाद असाच जाणवतो तो. आणि बदाम पावडर सुद्धा आपण टाकलेली त्याच्यामध्ये. जर हवं तर आपण काजू पावडर सुद्धा टाकू शकतो याच्यामध्ये. असं काय नाही, ड्रायफ्रुट्स कुठलेही टाकलं तरी ते जास्त हेल्दी होऊन जाणार. ती म्हणजे जाडसरच मला वाटतं आपल्याला बऱ्यापैकी. म्हणजे अगदीच जाडसर पण नाही, कारण ह्या फुगत नाहीत, कारण साखर त्याच्यामध्ये कॅरमलाइज होते. ओके, तेलामध्ये गेल्यानंतर. पण म्हणून मग आपण जाडी साखर वापरली. पिठी साखर अवॉइड केली आपण त्यासाठीच. ओके, कारण तेलामध्ये गेल्यानंतर त्याचं जे पूर्ण कॅरमलाइज होतं ते खूप सुंदर होतं. मला जरा वाटी देशील. आता आपण याची पुऱ्या हे करून घेऊ. अगदी झटपट झालेल्या आहेत पुऱ्या. हो हो, तेल तापलेलं आपलं आता. ओके, आता आपण या पुऱ्या त्याच्यामध्ये अलगद सोडूयात. वाव. तर या आपल्या पुऱ्या तळून घेऊयात आणि आपण छान सर्व करून घेऊयात. हो हो, नक्कीच. आम्ही सगळ्या पुऱ्या तळून घेतो. तुम्ही पटकन याचा रिकॅप लिहून घ्या. साहित्य: केळी 1, मैदा आणि गहू यांचं पीठ 1 वाटी, बदाम पूड 2 टेबलस्पून, साखर 2 टेबलस्पून, वेलची पूड 1 टीस्पून आणि बटर. कृती: प्रथम बाउलमध्ये केळी कुस्करून घ्या. नंतर त्यात बटर, बदाम पावडर, वेलची पूड, साखर, मैदा आणि गव्हाचं पीठ घालून मिश्रण मळून घ्या. मळलेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्या आणि गरम तेलात तळून घ्या. अशा प्रकारे बनाना पुरी तयार.
बनाना पुरी तयार झाल्या आहेत. त्या कशा बनवल्या त्याचा रिकॅपही तुम्ही लिहून घेतला असेल आणि आता मी खाऊन बघणार आहे. कसल्या खुसखुशीत झाल्यात या. खूप मस्त झालंय. तोंडात टाकल्या त्याचं मेल्ट होतंय. बरोबर. मस्त झालंय. हे तुम्ही इथे आलात, 3 छान छान रेसिपीज माझ्या मैत्रिणींबरोबर शेअर केल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अच्छा, 3ही रेसिपीज तुम्हाला आवडल्या ना? आजचा हा हटके एपिसोड तुम्हाला कसा वाटला? शिवाय तुमच्याकडे अशा छान छान रेसिपीज असतील तर आम्हाला जरूर पाठवा आमच्या या पत्त्यावर. सुगरण साम मराठी, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. ईमेल ॲड्रेस sugran@samtv.com. वेगवेगळ्या पदार्थांची ही बहार सुगरणच्या किचनमध्ये अशीच चालू राहणार आहे, पण सुगरणच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. सिंध म्हणजे सिंधी प्रकारचा असते पदार्थ आणलेस तू आमच्यासाठी. आपण दाल पकवान बनवूयास. तर आपली इथे डाळ तयार आहे. हो. काय होते, मस्त झाली आजची रेसिपी. आता पुढची रेसिपी कुठली आहे? सिंधी गट्टा. हे केचप बरोबर किंवा चटणी बरोबर खाऊ शकतो. ओके. आणि हे म्हणजे ग्रेव्हीमध्ये पण बनवू शकतो. मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा.